विचारलाय. तर आपण पाहिलं प्रतिक्रियांचा कल कुठल्या दिशेने आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूविषयीच्या रामदास कदमांनी केलेल्या आरोपांबद्दल अधिक प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्यासोबत आपले पाहुणे आहेत. ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि ठाकरे सेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे. त्यांच्याशी आता आपण संवाद साधूया. सर्वप्रथम मी हेमंतजींकडे जाते. हेमंतजी, आता खऱ्या अर्थाने महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फुटलेला आहे, परंतु सुरुवात होतानाच अशा पद्धतीची वक्तव्य होणं आणि कुठेतरी विषारी वळणावरती अशा पद्धतीने भाष्य केलं जाणं, तर एकंदरीत याच्यावरती तुमचं एक राजकीय विश्लेषक म्हणून काय मत आहे? मला असं वाटतं की निवडणुकाची सुरुवात व्हायची आहे, त्याच्या अगोदरच जर इतकी गलिच्छ पातळी गाठली जाणार असेल तर यापुढे आणखीन किती गलिच्छ पातळी गाठली जाणार हा खरा प्रश्न आहे. रामदास कदम यांनी फक्त उद्धव ठाकरेंवरती आतापर्यंत टीका केली नाही. त्यांनी गजानन कीर्तीकर असतील, नारायण राणे असतील, अशा अनेक, भास्कर जाधव असेल, अशा अनेकांवर पातळी सोडून अनेकदा टीका केली आहे. खुद्द देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं त्यांना की माणसाची उंची किती, त्याचा पगार किती आणि बोलतो किती, या शब्दामध्ये त्यांनी त्यांची खरडपट्टी काढलेली होती आणि यापुढे हे सहन केलं जाणार नाही असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं होतं. रामदास कदम हे सिनियर नेते असले तरी कुठल्या पद्धतीने ते बोलतात हा खरा मुद्दा प्रश्न आहे. आणि या प्रकारे व्यक्तिगत आयुष्य चिवडणं एखाद्याचं, बाळासाहेब ठाकरे साक्ष द्यायला आज नाहीयेत, त्यामुळे काहीही बोला तुम्ही त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या आजारपणात मी सतत तिथे होतो असं ते म्हणाले. पण चंद्रकांत खैरे म्हणाले तर एकच दिवस ते तिथे होते आणि त्यांनी शरद पवारांचं नाव घेऊन जे प्रश्न उपस्थित केले, सुप्रिया सुळे यांनी त्याबद्दल फार नाराजी व्यक्त केली. या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात कधी झालेलं नव्हतं, आतापर्यंत कधीही झालं नाही. अगदी अत्र्यांच्या मृत्यूपत्राबद्दल वाद झाला होता, पण अशा प्रकारची गलिच्छ पातळी गाठली गेली नव्हती. मुद्दा असा आहे की 2014 ते 2019 या काळामध्ये हे ठसे, ते म्हणतात ना ठसे, ते गेले कुठे तेव्हा? त्यावेळी 2012 नंतर आतापर्यंत ते का बोलले नाहीत याच्याबद्दल, हा प्रश्न आहे ना. बरोबर आहे हे म्हणजे, आणि अशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया अनेक लोकांनी सुद्धा दिलेल्या आहेत. पण मुद्दा असा आहे की येणारी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा मुद्द्यांचा पक्षांना फायदा होऊ शकतो का? नक्की काय भूमिका आहे अशा पद्धतीने वादग्रस्त विधानं करण्याची किंवा वाद उकरून काढण्याची? हे मूळ असं प्रश्नाचं तुमचं विश्लेषण असं की बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा उद्धव ठाकरेंकडे नाही, ते आमच्याकडे आहे. उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा वारसा नष्ट करू पाहत आहेत किंवा त्यांनी वाईट वागणूक दिली आणि तो वारसा आमच्याकडेच आहे असं सांगण्याचा हा प्रकार आहे. आणि त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे सुद्धा आता शिंदे आणि यांचीच डायरेक्ट लढत अनेक ठिकाणी होणार आहे आणि त्याचा शिंदेना फटका बसण्याची शक्यता आहे. म्हणजे साधारण पॉलिटिकल आपण इक्वेशन बघितलं तर अशा वेळी बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा वारसा माझ्याकडे आहे असं सांगण्यासाठी, म्हणून ती लिगसी जी आहे ती त्यांच्याकडे नाहीच आहे कारण त्यांनी त्यांना वाईट वागणूक दिली असं सांगण्याचा हा मुद्दा आहे. पण माझ्याकडे एक लेख आहे महाराष्ट्र टाइम्समध्ये 1997 साली खुद्द उद्धव ठाकरेंनी लेख लिहिला होता. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे किती जिव्हाळ्याचे संबंध होते लहानपणापासून, आणि प्रगती पुस्तकाच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. त्यावेळी शिवसेना अभंग होती. नक्कीच हे म्हणजे आपण या मुद्द्याकडे आणि या नात्याकडे परत येऊया. पण आता मी शीतलजींकडे जाते आणि मला शीतलजींना असं विचारायचं आहे की काल शिवसेनेच्या मंचावरनं हे वक्तव्य करण्यात आलेलं आहे, तर पक्षाची भूमिका या संदर्भात काय आहे? खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे